छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतानची तुलना करण्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा आरोप भाजपनं केलाय। तर यापूर्वी भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांनी टिपू सुलतानाचं उदात्तीकरण केलंय याचे पुरावेच काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी दिलेत। तिसरीकडे आ बैल मुझे मार अशा परिस्थितीत भाजपनं अडकू नये अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेनं दिली आहे। हे झाले सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप, पण ज्या वेळेला आम्ही हर्षवर्धन सपकाळांना असं विचारलं की तुम्ही या वक्तव्याबद्दल माफी मागणार का, त्यावर त्यांचं उत्तर काय होतं आपण पाहूयात। शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना टिपू सुलतानबद्दल प्रचंड प्रेम होते की काही? अशी भूमिका घेणाऱ्या लोकांना चौकात फाशी देण्याची आवश्यकता आहे। फेक नरेटिव्ह पसरवण्यापेक्षा सर्वप्रथम त्यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केल्याबद्दल पहिली माफी मागावी। हर्षवर्धन सपकाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केली आणि राज्यात रणकंदन सुरू झाले। आणि हा वाद आणखी पेटता ठेवलाय तो सगळ्याच राजकीय पक्षांनी। हर्षवर्धन सपकाळ यांचं हे वक्तव्य म्हणजे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप भाजपनं केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून आजही विरोध आहे आणि उद्याही टिपू सुलतानला विरोध राहणार। हर्षवर्धन सपकाळांनी सर्वप्रथम तर याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं आणि माफी मागावी की 2 दिवसापूर्वी टिपू सुलतानची तुलना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची का केली। छत्रपती शिवाजी महाराजांची एका आक्रांताची तुलना करणं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, या देशाच्या या भूमीचा हा अपमान आहे। आणि त्यामुळे जुनी कुठली तरी कागद काढून काहीतरी खोटं फेक नरेटिव्ह पसरवण्यापेक्षा सर्वप्रथम त्यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केल्याबद्दल पहिली माफी मागावी आणि नंतर बोलावं। टिपू सुलतान नावाला विरोध करणाऱ्या भाजपनेच पूर्वी विविध ठिकाणी त्यांच्या नावाचे ठराव मांडल्याचा दावा काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केलाय। आताच्या ज्या महापौर आहेत मुंबईच्या, रितू तावडे, त्यांचं नाव त्या ठिकाणी वरती दिसतं। 2001 साली गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अनेक नगरसेवकांनी दुसऱ्या रस्त्यासाठी नामकरणाच्या संदर्भामध्ये अनुमोदन दिलं होतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांचेच कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्या पद्धतीचे गौरव उद्गार टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये काढतात, ते BS येदुरप्पा असतील किंवा पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील, यांनी ज्या पद्धतीनं कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये गौरव उद्गार काढले, तर आता यांचं मत बदलण्याचं कारण काय? हर्षवर्धन सपकाळला माझी ही विनंती आहे की त्याने आजचं काय ते बोलावं। 13-14 वर्षापूर्वीचा कागद कुठला तरी काढलाय, पहिलं तर त्या कागदाची ऑथेंटिसिटी आम्हाला तपासावी लागेल। त्या कागदाची ऑथेंटिसिटी तपासल्यानंतर त्याच्यावरती आम्ही बोलू। टिपू सुलतान हा आक्रांत होता। टिपू सुलताननी हिंदूंचा नरसंहार केला होता, हिंदूंची मंदिरं तोडली होती, हिंदूंचं कन्व्हर्जन केलं होतं। आमचा कालही टिपू सुलतानला विरोध होता, आजही विरोध आहे आणि उद्याही टिपू सुलतानला विरोध राहणार। टिपू सुलतान विषयी भाजपनं काय भूमिका घेतल्या होत्या त्याचे रेकॉर्ड तपासावे असं राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्रात असेल, मुंबईत असेल, अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावानं अनेक प्रकल्प सुरू केले। मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेविका महापौर रितू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात। तेव्हा भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये।
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या देशात कोणाशी तुलना होऊ शकत नाही, तो करण्याचा प्रयत्न करू नये. हे आम्ही या सामनामध्ये आमची भूमिका पक्षाची स्पष्ट केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं हिंदवी स्वराज्य हे स्वतः निर्माण केलं आणि टिपूला वारसा हक्कानं राज्य मिळालं, ते त्याने वाढवायचा प्रयत्न केला. पण छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. लक्षात घ्या, संघर्ष केला, स्वतःचं राज्य त्यांनी निर्माण केलं. त्यांना वारशाने मिळालेलं नव्हता, फरक आहे. हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केल्यानं भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. तर तुम्ही जर एका हिंदूंच्या विरोधामध्ये ज्यांनी प्रचंड काम केलंय, हजारो लाखो हिंदूंचं हत्या ज्यांनी केलेली आहे, त्या टिपू सुलतानची तुलना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत करताय. इतकं नीच आणि घाणेरडं राजकारण सुरू आहे. खरं तर ह्या अशी भूमिका घेणाऱ्या लोकांना चौकात फाशी देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही मताच्या राजकारणासाठी कुठं चाललाय? तुम्ही कुठल्या लेवलला तुम्ही चाललाय? हे सगळे झाले टिपू सुलतानच्या वादावरून झालेले राजकीय आरोप प्रत्यारोप. मात्र कुठल्याही परिस्थितीत टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊच शकत नाही. मात्र हर्षवर्धन सपकाळ माफी मागायला तयार नाही, त्यांचे शब्द मागे घ्यायला तयार नाही. विषय हा आहे की नाही नाही नाही, मी माफी कशाची मागावी? मला आपण हे सांगा की मी शिवाजी महाराजांचं पासून प्रेरणा आदर्श घेतल्याच्या न होण्याच्या पार्श्वभूमीवर मी कोणाची तुलना केलेली नाही. मी आपल्याला पुन्हा सांगतोय, शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे, हे आपल्याला सांगतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष हा विनाकारण जो वाद उपस्थित करतोय, त्या नेमकेपणावर मला यायचंय. हर्षवर्धन सपकाळ माफी मागतील की नाही हा त्यांचा प्रश्न. पण टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना हा महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही. महाराजांच्या पंक्तीत टिपू सुलतानला बसवणाऱ्यांना महाराष्ट्र आणि इतिहास दोघेही माफ करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.